Good morning, students. My name is Sunita Poddar. हॅलो स्टुडंट्स, आज आपण लोभी पोपट हा पाठ पाहणार आहोत. पण त्याआधी लोभी किंवा लोभ या शब्दाचा अर्थ काय? की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे. तर पाठ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे एका मुलाची. त्या मुलाचं नाव आहे मिंटू. त्या मुलाचं नाव काय आहे? मिंटू. एक तो हा मिंटू जो आहे तो खूप मस्तीखोर होता आणि जिद्दी स्वभावाचा होता. त्याची आई त्याला रोज समजावत असे की मस्ती करू नये किंवा कोणालाही त्रास देऊ नये, परंतु तो त्याकडे दुर्लक्ष करायचा आणि त्याला खाण्यामध्ये सुकामेवा हा फार आवडायचा. आता सुकामेवा म्हणजे काय? बदाम, काजू, पिस्ते, प्लस ड्राय फ्रुट्स पण म्हणतो आपण. त्याला खूप आवडत असे. जेव्हा त्याची आई त्याला सुकामेवा देई, तो आईला नेहमी जास्त सुकामेवा दे म्हणून जिद्दीपणा करायचा आणि आई देखील त्याला कंटाळून नाही का सुकामेवा द्यायची. परंतु आई त्याला नेहमी समजावत असे की जास्त खाऊ नये आणि तो नेहमी आईकडे दुर्लक्ष करत असे. एक दिवस काय झालं, आई जेव्हा घरात नव्हती त्यावेळेस त्याने काय केलं, त्याने स्वयंपाकघरात गेला आणि सुकामेव्याचा डब्बा घेतला आणि तो खोलीत जाऊन टीव्ही बघत खात बसला होता. ठीक आहे. मग त्याचे टीव्ही बघण्यात एवढं लक्ष होतं, तो टीव्हीवर काय बघू लागला? कार्टून बघू लागला. टीव्ही बघण्यात एवढं लक्ष होतं की त्याने किती खाल्लं हेच त्याच्या लक्षात नाही आलं आणि आईला कळू नये म्हणून त्याने काय केलं, गपचूप तो डब्बा स्वयंपाकघरात ठेवून दिला. आणि संध्याकाळपासून काय झालं, त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती आणि आईने रात्रीच्या जेवणात तर खूप छान छान पदार्थ बनवले होते, परंतु मिंटू खाऊ शकला का? नाही. कारण मिंटूने जास्त सुकामेवा खाल्लेला होता आणि त्याच्या पोटात नाही का खूप जोरात दुखायला सुरुवात झाली होती. पुढे काय झालं, त्याने आईला सगळं खरं सांगितलं की त्याने जास्त सुकामेवा खाल्ला आणि आईला वचन पण दिलं की मी इथून पुढे परत जास्त सुकामेवा खाणार नाही आणि आईने सांगितलेले ऐकेल. मग आईने काय केले, आई त्याला दवाखान्यात घेऊन गेली, औषधे दिले त्याला आणि त्याचे पोटात दुखायचे कमी झाले. याचा अर्थ काय, की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये किंवा कुठलीही गोष्ट जास्त खाऊ नये. माहिती आपल्याला आवडतं जास्त खायला किंवा आपल्या आवडीचे पदार्थ जर असले तर आपल्याला पोट भरलेलं जरी असलं तरी आपल्याला ते जास्त खावं वाटतं, पण ते जास्त खावं का? नाही. कारण अतिरेक जर केला तर तो आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याचा. तसंच या लोभी पोपटाचं झालेलं आहे. या लोभी पोपटाने काय केलेलं आहे, लोभीपणा, आणि त्याचा जीव कसा गमावला त्याने, हे आपण पाठातून पाहणार आहोत. बघा, तुम्ही पण आपली जी फिंगर्स आहेत त्याच्यावर ठेवायची आहेत. ही जी वर वर दिलेली शब्दार्थ आहेत ही काय अवघड शब्द आहेत. घनदाट, मध्यभागी, बेट, अवघड, सल्ला, समुद्र, लोभी, दुपार, ही सर्व देखील तुम्ही नोटबुक मध्ये देखील लिहून काढायची आहे. ठीक आहे. बघा आता इथे एक घनदाट जंगलात अनेक पक्षी राहत होते. म्हणजे काय होतं, घनदाट म्हणजे काय, तर जिथे खूप सारी झाडे आहेत. ठीक आहे. मग त्या जंगलामध्ये अनेक पक्षी राहत होते. चिमण्या, कावळे, कोकिळा, बगळे, मोर इत्यादी खूप सारे पक्षी राहत होते. मग जंगलात अनेक पोपटही राहत होते आणि या सर्व पक्ष्यांबरोबर अनेक पोपटही राहत होते. खूप सारे पोपट राहत होते. पोपटांपैकी एक पोपट खूप लोभी होता. एक पोपट कसा होता? खूप लोभी होता. इतर पक्षी त्याला लोभ करणे वाईट असते
असे नेहमी सांगत, पण तो त्याकडे दुर्लक्ष करीत असे. त्याचे जे मित्र पोपट होते, ते त्याला नेहमी सांगत असत की लोभ करणे वाईट असते, पण तो काय करायचा, त्याकडे दुर्लक्ष करायचा, इग्नोर करायचा त्यांना, आणि तो त्यांचा ऐकायचा नाही. पुढे बघा, एक दिवस त्या पोपटाने समुद्राच्या मध्यभागी असलेले एक बेट पाहिले. त्याने काय केलं की त्याने ते समुद्र पाहिला आणि समुद्राच्या मध्यभागी असलेलं एक मोठं बेट पाहिलं. मध्यभागी म्हणजे काय, समुद्राच्या मधोमध बेट पाहिलं. बेटावर अनेक फळांची झाडे होती. पोपटाने त्याच्या मित्रांना बेटाबद्दल सांगितले, पण मित्र त्याला म्हणाले, समुद्र खूप विशाल आहे, त्या बेटापर्यंत पोहोचणे अवघड आहे, तू तिकडे जाऊ नकोस. त्याने बेटाबद्दल त्याच्या आई वडिलांनाही सांगितले. आई वडिलांनी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला, परंतु त्या पोपटाने त्यांचे ऐकले नाही. एक दिवस काय झालं, पोपटाने समुद्राच्या मध्यभागी असलेले बेट पाहिलं होतं आणि बेटावर अनेक फळांची झाडे पण होती. मग त्या पोपटाने काय केलं, त्या बेटाबद्दल आपल्या आई वडिलांना, मित्रांना, सर्वांना सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या परीने त्याला सल्ला पण दिला, की मित्रांनी त्याला सल्ला दिला की समुद्र खूप विशाल आहे. विशाल म्हणजे काय, की खूप मोठे आहे, तू तिकडे जाऊ नको, आणि आपल्याला तिथे जाणे, त्या बेटापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे, हो की नाही. अवघड म्हणजे काय, डिफिकल्ट. तू तिकडे जाऊ नको. त्यांनी देखील असा सल्ला दिलेला होता. आई वडिलांनी पण त्याला सांगितलं की ते खूप दूर आहे, तू तिकडे जाऊ नकोस, परंतु पोपटाने ऐकले नाही त्याचे. पुढे बघूयात, याचे जे शब्दार्थ आहेत ते बघूयात आपण. लोभी. लोभी म्हणजे काय, ग्रीडी. GREEDY, ग्रीडी. दुर्लक्ष. दुर्लक्षला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, इग्नोर. IGNORE, इग्नोर. अवघड. अवघडला काय म्हणतात, डिफिकल्ट. DIFFICULT, डिफिकल्ट. आता याच्यावरची आपण प्रश्न बघूयात. पोपटाचा स्वभाव कसा होता? पोपटाचा स्वभाव लोभी होता. कसा होता पोपटाचा स्वभाव? लोभी होता. पुढचा प्रश्न बघूयात. पोपटाच्या मित्रांनी त्याला काय सांगितले? काय सल्ला दिला होता पोपटाच्या मित्रांनी त्याला? की समुद्र खूप विशाल आहे, तू तिकडे जाऊ नकोस, हो की नाही. पुढचा प्रश्न बघूया. पोपटाने समुद्राच्या मध्यभागी काय पाहिले? काय पाहिले मुलांनो? पोपटाने समुद्राच्या मध्यभागी एक बेट पाहिले. काय पाहिले? बेट पाहिले. हा बघा, हा पोपट आहे आणि त्याचे ते मित्र आहेत, ते त्याला सल्ला देत आहेत की तू त्या बेटापर्यंत जाऊ नको. हा समुद्र कसा आहे, हा विशाल आहे आणि आपल्याला त्या बेटापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. पुढे बघूयात आपण. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोपट कसा बसा त्या बेटावर पोहोचला. परत त्या पोपटाने ऐकलं का कोणाचंच ऐकलं नाही, आणि तो काय केला, परत त्या बेटावर जाण्यास निघाला आणि तो कसा बसा पोहोचला. बेटावरील फळांची झाडे पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने भरपूर फळे खाल्ली. तो काय केला, बेटावर पोहोचला आणि ते सर्व झाडे पाहून त्याला काय झाला, खूप आनंद झाला की मी या बेटापर्यंत पोहोचलोय, मला ही खूप फळे खायला मिळतील, हो की नाही. म्हणून तो खूप आनंदी होता आणि तिथे त्याने भरपूर फळे खाल्ली. दुपारी तिथेच आराम केला. दुपारी काय केला, तो खूप खाल्ल्यामुळे त्याला काय सुस्ती आली, म्हणून त्याने काय केला, तो तिथेच आराम केला त्याने. व
संध्याकाळी घरट्यात पोहोचला. मग तो निघाला आणि कधी आला घरी घरी पोहोचला, त्याच्या घरट्यात केव्हा पोहोचला तो? संध्याकाळी, इव्हिनिंगला पोहोचला. आई वडिलांना तसेच मित्रांना त्या बेटाबद्दल तसेच बेटावरील फळांच्या झाडांबद्दल सांगितले. आता त्याने काय केलं, तो बेटावर जाऊन आलेला होता, सर्व फळे पण खाल्ली होती आणि आराम करून तो संध्याकाळी घरट्यात पोहोचला. मग त्याने काय केलं की मी त्या बेटावर गेल्यावर त्याने काय काय केलं काय नाही या बेटाबद्दलची सर्व माहिती आई वडिलांना आणि त्याच्या मित्रांना देखील सांगितली. पुढे बघा, पोपटाची आई म्हणाली, लोभ करणे वाईट असते, ते बेट आपल्या सीमेबाहेर आहे. पोपटाची आई त्याला काय म्हणाली की लोभ करणे वाईट असते, कुठलाही अतिरेक करणे वाईट असतं आणि ते जे बेट आहे ते आपल्या सीमेबाहेर आहे, म्हणजे ते बेट खूप लांब आहे आणि आपण उडत उडत तिथपर्यंत देखील जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तू तिथे जाऊ नकोस, असा त्याच्या आईने त्याला सल्ला दिला. आपली आई पण आपल्याला सांगते की रस्ता ओलांडायचा नाही, एकटा असताना तर अजिबात ओलांडायचा नाही. पण आपण ऐकतो का? कधी कधी जातो, पण अजिबात असं करायचं का? नाही. आई वडिलांचं सर्वांनी ऐकायचं. ठीक आहे, पुन्हा तू तिकडे जाऊ नकोस, असं त्याच्या आईने त्याला सल्ला पण दिला. पण पोपटाने याकडे दुर्लक्ष केले. परत त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं परत त्या गोष्टीकडे. आता पोपट रोजच त्या बेटावर जाऊ लागला. तो काय करू लागला, त्याला हाव सुटली आता, हो की नाही? तिथल्या फळांची त्याला ती फळे आवडू लागली, ती बेट आवडू लागला, म्हणून तो काय करू लागला, रोजच त्या बेटावर जाऊ लागला. त्याचा फळांचा लोभ वाढतच होता, त्याला ती फळे तिथली खूप आवडायला लागली आणि त्याचा लोभ जो आहे तो वाढतच होता. एक दिवस तो त्या बेटावर गेला व त्याने खूप फळे खाल्ली. रोजच जायला लागला आणि मग एक दिवस काय झालं, तो बेटावर गेला आणि त्याने खूप सारी फळे खाल्ली. तो त्याच्या घरट्याकडे निघाला होता, वापस यायला तो निघाला होता. पुढे बघूया आपण, त्याने मित्रांसाठीही एक मोठे फळ घेतले होते. त्याने काय केलं, तो बेटावर गेला, त्याने तिथली फळे खाल्ली खूप सारी आणि तो घरट्याकडे वापस यायला निघाला. आणि त्याने सोबत काय घेतलं, स्वतः आपल्या मित्रांसाठी एक मोठं फळ घेतले आणि खूप खाल्ल्यामुळे तसेच पायात, पुढे बघूया, खूप खाल्ल्यामुळे आणि पायात जे पकडलेलं फळ होतं, पकडलेल्या फळामुळे तो लवकर थकला. आपण पण खूप खाल्लो आणि चाललो की थकतो की नाही, तसंच या पोपटाचं झालं. त्याने खूप खाल्लेलं होतं आणि त्याने सोबत काय केलं, एक मोठं फळ घेतलेलं होतं. कोणासाठी घेतलेलं होतं, त्याच्या मित्रांसाठी घेतलेलं होतं. मग काय झालं, तो खूप थकला, त्याला उडताही येत नव्हते. त्याला काय झालं, त्या जे पकडलेल्या फळामध्ये पायामध्ये जे पकडलेलं फळ होतं त्याच्यामुळे त्याला काय झालं, खूप थकला तो आणि त्याला उडताही येत नव्हते आणि दुर्दैवाने तो समुद्राच्या मध्यभागी होता. तो काय झाला, एवढा एवढा तो थकला होता, पण काय झालं, तो कुठल्या बेटापर्यंत किंवा टोकापर्यंत होता का? तो नव्हता. तो कुठे होता, समुद्राच्या मध्यभागी होता, मधोमध होता. आणि खूप थकल्यामुळे पोपटाला चक्कर आली व तो समुद्रातच पडला. तो काय झाला, खूप थकल्यामुळे त्याला काय झालं, चक्कर आली आणि तो काय झाला, समुद्रात पडला. संध्याकाळ झाली तरी पोपट न आल्यामुळे त्याचे आई वडील व सगळे पक्षी काळजीत पडले होते. बरोबर आहे, आपण पण लवकर जर घरी नाही गेलो तर आपले आई वडील चिंता करतात की नाही, तसंच या पोपटाचे आई वडील आणि त्याचे जे पक्षी मित्र होते ते देखील काळजीत पडले होते. त्यांना कळून चुकले की या पोपटाचं काहीतरी बरे वाईट झालेलं आहे. पुढे बघा, सर्व पक्षी रात्री एका झाडावर बसून लोभाचे फळ वाईट असते यावर चर्चा करीत होते. सर्वांना कळून चुकले की
त्याने लोभ केला आणि त्याचं काहीतरी झालं आणि एका झाडावर बसून लोभाचे फळ वाईट असते यावर ते चर्चा करीत होते. पुढे बघूया आपण शब्दार्थ बघूयात. दूर. दूर म्हणजे काय? फार अवे. FAR फार. अवे AWAY अवे. प्रश्न बघूयात. पोपट का थकला होता? का थकला होता मुलांनो? कारण त्याने खूप सारे खाल्लेले होते आणि परत काय अजून? त्याने जे पायात पकडलेलं फळ होतं ते खूप मोठं होतं, त्याच्यामुळे तो थकला होता. लोभाचे फळ कसे असते? लोभाचे फळ वाईट असते. आता ह्याचे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. लोभ. लोभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? लोभ किंवा लोभी. लोभी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्लोभ. काय आहे? निर्लोभ. पुढे बघा. दुर्लक्ष. दुर्लक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे लक्ष. ठीक आहे. पुढचा शब्द बघा. घनदाट. जंगल कसं होतं ते? घनदाट होतं, खूप साऱ्या झाडांनी भरलेलं होतं. तर घनदाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विरळ. अवघड. अवघड. अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सोपे. दूर. दूर या विरुद्धार्थी शब्दाचा याचा विरुद्धार्थी शब्द आहे जवळ. संध्याकाळ. संध्याकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सकाळ. पुढे बघूयात. आता आपल्याला या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे. ठीक आहे. आता वरती होते, होती, होता, होती आणि होते आहे ते आपल्याला या रिकाम्या जागी टाकायचे आहेत किंवा भरायचे आहेत. बेटावर अनेक फळांची झाडे काय येणार? होती. काय होती? बेटावर अनेक फळांची झाडे होती. दुसरा आहे जंगलात अनेक पक्षी राहत होते. काय येणार? अनेक पक्षी राहत होते. तिसरा सर्व पक्षी लोभाचे फळ वाईट असते यावर चर्चा करत होती. हो ना? सर्व पक्षी लोभाचे फळ वाईट असते यावर चर्चा करीत होते. पोपटाचा फळांचा लोभ वाढतच होता. पोपटाचा जो फळांचा लोभ आहे तो वाढतच होता. एक पोपट खूप लोभी होते. ठीक आहे. याच्यामध्ये जी प्रश्न उत्तरे दिलेली आहेत, जी शब्दार्थ दिलेली आहेत ती तुम्ही व्यवस्थित बघायची आहेत आणि ती सोडवायची आहेत. जो पाठ आहे, जो शिकवलेला पाठ आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे तुम्ही पण, आणि त्याच्यावरची जी पाठाच्या खालची जी प्रश्न उत्तरे आहेत ती सोडवायची पण आहेत. मी तुम्हाला आता काय करणार आहे, एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे याच्याबद्दल. लोभी पोपट. एका घनदाट जंगलात अनेक पक्षी राहत होते. चिमण्या, कावळे, कोकिळा, बगळे, मोर इत्यादी. जंगलात अनेक पोपटही राहत होते. पोपटांपैकी एक पोपट खूप लोभी होता. इतर पक्षी त्याला लोभ करणे वाईट असते असे नेहमी सांगत, पण तो त्याकडे दुर्लक्ष करीत असे. एक दिवस त्या पोपटाने समुद्राच्या मध्यभागी असलेले एक बेट पाहिले. बेटावर अनेक फळांची झाडे होती. पोपटाने त्याच्या मित्रांना बेटाबद्दल सांगितले, पण मित्र त्याला म्हणाले, समुद्र खूप विशाल आहे, त्या बेटापर्यंत पोहोचणे अवघड आहे, तू तिकडे जाऊ नकोस. त्याने बेटाबद्दल त्याच्या आई वडिलांनाही सांगितले. आई वडिलांनी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला. परंतु त्या
बेटावर पोहोचला. बेटावरील फळांचे झाडे पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने भरपूर फळे खाल्ली. दुपारी तिथेच आराम केला व संध्याकाळी घरट्यात पोहोचला. आई वडिलांना तसेच मित्रांना त्या बेटाबद्दल तसेच बेटावरील फळांच्या झाडांबद्दल सांगितले. पोपटाची आई म्हणाली, लोभ करणे वाईट असते. ते बेट आपल्या सीमेबाहेर आहे. तू पुन्हा तिकडे जाऊ नकोस. पोपटाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता पोपट रोजच त्या बेटावर जाऊ लागला. त्याचा फळांचा लोभ वाढतच होता. एक दिवस तो त्या बेटावर गेला व त्याने खूप फळे खाल्ली. तो त्याच्या घरट्याकडे निघाला. त्याने मित्रांसाठीही एक मोठे फळ घेतले. खूप खाल्ल्यामुळे तसेच पायात पकडलेल्या फळांमुळे तो लवकरच थकला. त्याला उडताही येत नव्हते आणि दुर्दैवाने तो समुद्राच्या मध्यभागी होता. समुद्र किनारा दूर होता. खूप थकल्यामुळे पोपटाला चक्कर आली व तो समुद्रात पडला. संध्याकाळ झाली तरी पोपट न आल्यामुळे त्याचे आई वडील व सगळे पक्षी काळजीत पडले होते. सर्व पक्षी रात्री एका झाडावर बसून लोभाचे फळ वाईट असते यावर चर्चा करीत होते. छान होता ना मुलांना व्हिडिओ? ठीक आहे, आपण आता पुढे पाहूयात. आता आपण पाहणार आहोत समानार्थाचे शब्द. समानार्थी शब्द पाहणार आहोत. आता अरण्य. अरण्य या शब्दाचे जे समानार्थी शब्द आहेत ते बघा पुढे. वन, कानन, जंगल. तुम्ही पण माझ्या मागे बोलायचं आहे. अरण्य, वन, कानन, जंगल. पुढचा समानार्थी शब्द बघूयात. आनंद. आनंदाला समानार्थी शब्द मोद, हर्ष, संतोष. पुढचा बघा. कृपा. कृपाला समानार्थी शब्द आहेत करुणा, दया. तुम्ही देखील मागे बोलायचंय आणि हे नोटबुक मध्ये देखील लिहायचंय. गगन. गगनला काय म्हणतात? नभ, आकाश, आभाळ. नभला जे समानार्थी शब्द आहेत परत एकदा बघा. गगनला जे समानार्थी शब्द आहेत ते बघा. नभ, आकाश, आभाळ. गिरी. गिरी म्हणजे काय? पर्वत, अचल. गिरीला जे समानार्थी शब्द आहेत पर्वत, अचल. घर. घरला जे समानार्थी शब्द आहेत सदन, निवास, आश्रय. घरला समानार्थी शब्द सदन, निवास, आश्रय. चांदी. चांदीला बघा. रुपे, रजत, रौप्य. चांदीला समानार्थी शब्द रुपे, रजत, रौप्य. पुढे बघा. जमीन. जमीनला समानार्थी शब्द आहेत भूमी, भुई, भू. जमीनला समानार्थी शब्द भूमी, भुई, भू. ढग. ढगला जे समानार्थी शब्द आहेत मेघ, जलद, घन. मेघ, जलद आणि घन. दिवस. दिवसला समानार्थी शब्द आहे दिन. आता आपण जो पाठ पाहिलेला आहे तो आणि समानार्थी शब्द हे तुम्ही परत एकदा वाचून काढायचे आहेत आणि पाठाचे जे प्रश्न उत्तरे आहेत ती देखील एकदा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे समानार्थी शब्द आहेत हे देखील वाचून काढायचे आहेत. थँक्यू.